हो आपल्या मुलांना तर आता काय करतात काय सर आम्हाला एकच बॉल देतो तुम्ही युट्यूबला जॉईन केलं हो सर आमची पण आनंद नगरीची चला जेवण करा शाबाश जेवण करा चला पाणी भरायची काय मला हमारे स्टूडेंट्स ही ऐसे कुछ ना कुछ अलग सा करते हैं ना खाना खाते समय पढ़ते समय वेरी गुड बॉयज खाना है ना मुझे मैं खाने के लिए आया हूँ अभी खाना है मैंने एक एक घास हर एक के साथ खाऊंगा मैं देखो खाता हूँ बघा इकडची पंगत घेतो ना जरा इकडे बी पंगत खूप छान बसली आमची वाव हो जेवतो घेणार आहे मी म्हणलं ना एक एक घास सगळ्यांचा खाणार आहे मी आयुष काय आणलंस तर खायला भजे दी बरं एक भजे दी बरं नाही एक नाही बरं ठीक आहे थँक्यू या दोघांचीच पंगत आहे वा काय ना खायला हमारे बच्चों के साथ खाते समय बहुत आनंद होता है देखो सब कैसे मिल बैठकर एक दूसरे के साथ मिल बांट कर खाते हैं हम एक दूसरे को देते हुए नंबर एक आमचे मुलं जिल्हा परिषद माध्यमिक शाळेची मुलं असे शिस्तीत आहेत सगळे एक दुसऱ्याला खाऊ घालतात आणि एकत्र बसून जेवण करतात आहे ना वाव काय आणलं रे बाबा धनश्रीनं छान मी तर खाल्ली धनश्रीची आता भाकरी बघा लोणचं वाव भाकरी छान 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 सगळ्यात ओपन युअर बुक्स 7th स्टँडर्ड आवर पोएम इज फर्स्ट 1.1 इट्स अ स्मॉल वर्ल्ड हे जग छोटे आहे स्मॉल मीन्स स्मॉल लहान छोटे ठीक आहे ना इट्स अ स्मॉल वर्ल्ड म्हणजे हे जग कसे आहे छोटे आहे लहान आहे किंवा छोटे आहे बघा कवी काय म्हणतो बघूया यस इट्स अ वर्ल्ड ऑफ लाफ्टर एक शब्द दिला नाही तुम्हाला लाफ्टर LAUGHTER लाफ्टर इथं देतो जरा वर मी LAUGHTER लाफ्टर याने हास्य लाफ्टर याने हास्य कवी काय म्हणतो इट्स अ वर्ल्ड ऑफ लाफ्टर लाफ म्हणजे हसणे मूळ शब्द काय मूळ शब्द कोणता आहे लाफ LAUGH लाफ म्हणजे हसणे आता लाफ मध्ये बघा हसणे दोन आहेत आपल्याकडे दोन हसणे स्माइल वेगळे माहिती ना सगळ्याला स्माइल आणि लाफ काय फरक आहे दोन्ही मध्ये माहिती का तुम्हाला लाफ मध्ये आणि दोन्हीचा अर्थ हसणे लाफ म्हणजे हसणे आणि स्माइल म्हणजे हसणे पण लक्षात घ्या लाफ म्हणजे मोठ्याने हसणे आणि स्माइल म्हणजे स्मित हास्य किंवा गालातली गालात असणे कळलं का इकडे गुंडतला दोन्ही मध्ये काय फरक आहे ते दोन्हीचा अर्थ हसणेच आहे लाफ आणि स्माइल लाफ म्हणजे देखील हसणे आणि स्माइल म्हणजे देखील हसणे पण फरक काय लाफ म्हणजे मोठ्याने हसणे आपण कधी कधी काही जोक झाला काही झालं हसतो का नाही त्याला लाफ म्हणतात आणि दुसरा कोणता आहे स्माइल स्माइल म्हणजे स्मित हास्य गालातली गालात हसणे म्हणजे जास्त मोठ्याने न हसणे त्याला स्माइल म्हणतात बघा कवी म्हणतो इट्स अ वर्ल्ड ऑफ लाफ्टर हे जग हास्य जग आहे म्हणजे ज्याच्यात आनंद आहे हसणं आहे या जगात हसणं सुद्धा आहे म्हणून कवीनं पहिल्या ओळीत म्हटलंय इट्स अ वर्ल्ड ऑफ लाफ्टर वर्ल्ड WORLD वर्ल्ड म्हणजे जग किंवा विश्व वर्ल्ड आणि वर्ल्ड मध्ये फरक आहे WORD वर्ल्ड म्हणजे शब्द वर्ल्ड WORD आणि वर्ल्ड WORLD ये अगर बीच में घुसता है तो जग विश्व दुनिया दुनिया को हम क्या बोलते हैं वर्ल्ड बोलते हैं ठीक है ना समझ में लेना हर एक ने ध्यान देना है देखो आणि लक्ष द्या चांगलं बघा
इट्स अ वर्ल्ड ऑफ लॉफ्टर, इट्स अ वर्ल्ड ऑफ टीयर्स। एकीकडे कभी कभी हंसते भी हैं हम और कभी कभी रोते भी हैं हम। रोने के बाद क्या होता है बताइए? हमारे आंख में से आंसू आते हैं कि नहीं? आंसुओं को क्या बोलते हैं? टीयर्स। क्या बोलते हैं आंसुओं को? टीयर्स। ये पोएट क्या बोल रहा है? ये बोल रहा है पोएट या कवि बोल रहा है कि दिस इज अ वर्ल्ड ऑफ लाफ्टर एंड इट इज अ वर्ल्ड ऑफ टीयर्स। एक तरफ हास्य भी होता है, कभी कभी आंखों में आंसू भी आते हैं, कभी कभी आंखों में आंसू भी आते हैं। आगे क्या बोलता है? इट्स देयर इज सो मच दैट वी शेयर, इट्स अ वर्ल्ड ऑफ होप। होप, HOP, होप यानी आशा। देखो यहां मैं लिखता हूं होप, ये वर्ड नहीं दिया हुआ है, जो भी नहीं दिया वो लेना है। होप यानी आशा, होप यानी आशा। ओके, होप यानी आशा। ओके, इट्स अ वर्ल्ड ऑफ होप। या जगात आशा सुद्धा आहे। आपल्याला आशा असतात की नाही? उद्या मी हे करेन, मी अमुक करेन, प्रत्येकाला आशा असते की नाही? म्हणून कवी काय म्हणतो? इट्स अ वर्ल्ड ऑफ होप। होप, होप यानी आशा। ठीक है ना? हम किसी के बारे में जानते हैं और हम आशा करते हैं, हम बोलते हैं आशा करते हैं या आशा करते हैं, ऐसा बोलते हैं ना, यानी होप। और क्या बोल रहा है पोएट? और देखो, इट्स अ वर्ल्ड ऑफ होप, इट्स अ वर्ल्ड ऑफ फियर। टीयर्स भी है, आंसू भी है, और इट्स अ वर्ल्ड ऑफ फियर। मैंने दिया फियर यानी क्या? फियर यानी भीती, भय किंवा भीती, उसे क्या कहते हैं? फियर। कवी काय म्हणतो बघा नाही, आपण जगाबद्दल बोलतोय। या जगात हास्य भी आहे, या जगात भीती भी आहे, या जगात अश्रू भी आहे, आणि इतकंच नाही तर या जगात आशा सुद्धा आहे। आपल्याकडे आशा भी आपल्याला असते। अँड सो देयर इज सो मच दॅट वी शेअर। असंख्य गोष्टी आहेत, आशा, दुःख, आनंद सगळे आहेत, आणि या सगळ्या आपण वाटून घेत असतो किंवा एक दुसऱ्याकडून घेत असतो। सगळ्या गोष्टी, आनंद भी घेतो, दुःख भी घेतो, भीती भी घेतो, सगळंच आपण या जगामध्ये किंवा आशा सुद्धा आपण घेत असतो। पुढे काय म्हणतो कवी बघा जरा, इट्स अ वर्ल्ड ऑफ लाफ्टर आफ्टर ऑल। अखेर शेवटी कवी म्हणतो हे छोटंसं जग आहे। छोटं जग म्हणतो कवी। छोटं का म्हणतो याला माहिती का? म्हणजे आपल्याला माहिती आहे, आता कधी कधी लोक म्हणतात, तुम्ही ऐकलं असेल, आता जग खूप लहान बनलेलं आहे। तुमच्या मोबाईल मध्ये जग यायला का नाही? आता आपके मोबाइल के अंदर पूरी दुनिया है क्या? आप अगर क्लिक करेंगे तो अमेरिका दिखाई देता है, अगर क्लिक करेंगे पाकिस्तान दिखाई देता है, क्लिक करेंगे फ्रांस दिखाई देता है, क्लिक करेंगे इंग्लंड दिखाई देता है की नाही? म्हणजे जग खूप लहान आहे। जग शेवटी प्रत्येक गोष्टी, तर कवी म्हणतो आपण किती माणूस असा असला तर जग हे छोटा आहे, आणि या जगात सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात। पुढे कवी म्हणतो इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल, इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल, इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल। 4 बार वही बोल रहा है, देखो ना आपकी किताब में। कवी म्हणतो ही छोटं जग आहे, हे छोटं जग आहे, हे छोटं जग आहे, अखेर शेवटी हे जग छोटं आहे। पुढे कवी काय म्हणतो बघूया, देयर इज अ जस्ट वन मून। या मोठ्या या छोट्याशा जगामध्ये एक चंद्र आहे, चांद आहे की नाही? और देयर इज आणि गोल्डन मून, यस, अँड देयर इज गोल्डन सन, आणि एक सोनेरी सूर्य आहे। सोनेरी का म्हटलंय सूर्याला सांगा बरं? सकाळी सकाळी सूर्य कसा दिसतो आपल्याला? पिवळसर दिसतो, पिला पिला दिखाई देत ना। सूर्य उगवतो तेव्हा गुंड कसा दिसतो? पिवळा पिवळा आहे ना, म्हणून त्याला कसला सूर्य म्हणले कवीला? सोनेरी, गोल्डन सन। गोल्डन सन काय म्हणले कवीने सांगा? गोल्डन सन। यस, बघा जरा, देयर इज अ गोल्डन सन अँड स्माइल मीन्स फ्रेंडशिप टू एव्हरीवन। आणि जेव्हा आपण हसतो, हसणं म्हणजे एकमेकाशी मैत्री करणे। आपण एक दुसऱ्याला हसून काय करत असतो? मैत्री करत असतो। बघा आता, यस, देयर इज जस्ट वन मून अँड वन गोल्डन सन अँड स्माइल मीन्स फ्रेंडशिप टू एव्हरीवन। प्रत्येकाशी मैत्री म्हणजे हसणं असतं। दो द माउंटेन्स डिवाइड, जरी का पर्वत वेगवेगळे होत असले तरी सुद्धा, अँड ओशियन्स आर वाईड, आणि एवढा मोठा कितीतरी मोठा पर्वत, कितीतरी मोठा सागर बघतो की नाही सगळं, तरी सुद्धा कवी म्हणतो असं असलं तरी इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल। जरी आपल्याला मोठमोठ्या सागरासारख्या मोठ्या गोष्टी दिसत असल्या किंवा
पर्वतासारख्या मोठ्या गोष्टी दिसल्या असल्या तरी जग छोटं आहे. तुम्ही काय म्हणतो शेवटी पुन्हा, इट्स अ स्मॉल वर्ल्ड. हे छोटं जग आहे. इट्स अ स्मॉल वर्ल्ड. हे छोटं जग आहे. इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल. इट्स अ स्मॉल 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 वर्ल्ड. अखेर शेवटी हे छोटं जग आहे. छोटं 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 एक इवलंसं लहान 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 असं एक जग आहे. अशा प्रकारे आपल्या विश्वाबद्दलची माहिती या कवितेमध्ये कवीनं दिली आहे. मॅडम सर. ओके ओके सलमान बी आहे ते. इंटरवरच्या वेळेमध्ये जेव्हा शाळा सुटली आहे, जेवण वगैरे करून रिकाम्या वेळात जिल्हा परिषद माध्यमिक शाळेची मुलं अशा प्रकारे कोणी चेस खेळत आहे तर कोणी कॅरम बोर्ड. रिकाम्या वेळेमध्ये आणखी वेळ आहे त्यांना, तोपर्यंत त्यांना अशा प्रकारची संधी मिळते वेगवेगळे खेळ खेळण्याची. आणि सरही त्यांना जाफर सर फार छान मार्गदर्शन करतायत. म्हणजे रिकामा वेळ आमचा अजिबात वाया जाऊ नये अशी संकल्पना शाळेची आहे. सध्या शाळा जेवणासाठी ब्रेक झालेली आहे आणि ब्रेकच्या वेळेमध्ये काही मुलं तिकडं आपण बघत असाल क्रिकेट खेळत आहेत, आनंद घेत आहेत क्रिकेटचा. तर काही मुलं या ठिकाणी कॅरम खेळण्यामध्ये दंग आहेत, व्यस्त आहेत. आणि काही पलीकडच्या रूममध्ये काही चेस बी आम्ही त्यांच्यासाठी पुरवलेले आहेत. म्हणजे अभ्यास तर आहेच, अभ्यासाच्या वेळेस अजिबात इतर ॲक्टिव्हिटी नाही. मात्र अभ्यासाच्या नंतर रिकाम्या वेळेत शाळेचा जो त्यांचा वेळ आहे त्यावेळेत त्यांना थोडंसं खेळणं आणि मनोरंजन याच्याकडेही शाळेचा कल आहे.